कोल्हापुरातील शाहू मिलच्या प्रश्नाकडे शासनाचं दुर्लक्ष झाल्याच्या निषेधार्थ पदवीधर मित्र संघटनेच्या नेतृत्वाखाली सर्व पक्षांच्या वतीनं ठिय्या आंदोलन करण्यात आलं। दार उघडा सरकार दार उघडा या थीमखाली शाहू मिलच्या प्रवेशद्वारात जोरदार घोषणा देण्यात आल्या। राजर्षी शाहू महाराजांनी कोल्हापूरच्या औद्योगिकरणाला आणि रोजगार निर्मितीला चालना देण्यासाठी शाहू मिल ही गिरणी सुरू केली। वस्त्रोद्योगातील मंदी आणि ढिसाळ नियोजनामुळे शाहू मिलची आर्थिक घडी विस्कळीत झाली। तोटा वाढत गेला, कामगारांची देणी भागवणं कठीण झालं। अखेर आर्थिक अडचणीत आलेली शाहू मिल 2001 साली बंद झाली। ती शाहू मिल पुन्हा सुरू करावी यासाठी अनेक आंदोलनं झाली, मात्र त्याला यश आलं नाही। त्यानंतर शाहू मिलच्या जागेवर कोल्हापूरच्या विकासाच्या दृष्टीनं महत्त्वाचं केंद्र स्थापन करण्याची चर्चा पुढे आली। पदवीधर मित्र संघटनेच्या वतीनं 3 वर्षांपूर्वी आंदोलन करण्यात आलं। त्या आंदोलनानंतर शाहू मिलची जमीन शासनाकडे वर्ग करण्यात आली। या जागेवर कोल्हापूरच्या विकासाच्या दृष्टीनं प्रकल्प उभा करण्याचं आश्वासन दिलं होतं, पण गेल्या 3 वर्षात प्रगतीचा मार्ग पुढे सरकत नाही। त्याच्या निषेधार्थ आज पदवीधर मित्र संघटनेच्या नेतृत्वाखाली सर्व पक्षीयांच्या वतीनं शाहू मिलच्या प्रवेशद्वारात ठिय्या आंदोलन करण्यात आलं। दार उघडा सरकार दार उघडा अशा स्वरूपाच्या प्रतिकात्मक आंदोलनाच्या माध्यमातून या प्रश्नाकडे सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न झाला। मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष वसंतराव मुळीक, माणिक पाटील सुळेकर आणि रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली जोरदार घोषणा देण्यात आल्या।